माधव बरवा बरवा तो
आपुला तो एक देव करुणी घ्यावा विन देवास माई दुःखाचे अंत्य अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया अविनाश से गोविंदा माई माई के दुखाचे जनते माई के दुखाचे अंत्य तुका म्हणे का मरणे का मरणे कीर्ति करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुकणो रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाची रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तो का म्हणे का मरणे जिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान समजरण सरोजम सांद्र नीलावदाव जगननेत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामि करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास जयांची केली स्मरण
हो य सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता त्रिपुटी साथी त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाचे चरणावरू साष्टांग नमन गा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा वारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसे चराचर कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भीमातिरी निवास आहे पंढरीपूर वासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमन माते नमस्कारोनी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुकुण हे अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग शिवीकरता निवडला। या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा, मनुष्य शरीर आपल्याला मिळालंय ते काहीतरी करण्याकरता मिळालंय। प्रत्येक जीवाची धडपड आहे, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, परिश्रम माणूस घेतोय ते एका गोष्टी करता। प्रत्येक जीवाला रात्रीचा दिवस कशा करता चाललाय, या जीवाची ओढ आहे सुखाच्या दिशेने वाटचाल आहे, का सुख मिळावं, सुखा करताच हे सगळं चाललंय। पण सुखाची व्याख्या जीवाला कळत नाही। ज्याला आपण सुख समजतो ते सुख नाही, तर सुखाची खरी व्याख्या तुकोबाराय आज देव अशी करतात। देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव, दुसरा अर्थ घ्यायचाच नाही। जिथं सुख शब्द दिसला का बरोबर देव ठेवून द्यायचं, आणि देव अर्थ दिसला, देव दिसला शब्द का सुख अर्थ घ्यायचा। सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख, सुखदेव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहिला रात्रंदिवस बिड्या आणतो। सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असा घ्यायचा। मग तुम्हाला सुख हवंय का, देव लागत नाही का, देवाशिवाय सुख नाही। तुम्हाला जरी देव लागत नसला, सुख आहे ना गरजेचं तुम्हाला, तर मग त्या सुखा करता तरी तो देव आपलासा करा। त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख देण्याचं सामर्थ्य इतरत्र नाही, जगत माईक आहे। तुम्हाला अविनाशी स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल का, हो देव आपलासा होईल कशानं? सोपा मार्ग अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितला। भगवंताच्या नामाचं चिंतन जर केलं तर तो आपलासा होतो, माणूस अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतो। कोणतं नाव घ्यावं भगवंताचे? 1000 नाव, विष्णू सहस्रनाम। मग त्यातलं एक निवडून नाव टाकलं गोविंद, आणि हे गोविंद नाव असं आहे, या नामाचा जर जप केला देव आपलासा होतो, अविनाशी स्वरूपाला प्राप्त होता येतं। एवढंच नाही तर आपली वासना शिल्लक राहत नाही, पुन्हा पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही, उत्तम रूपानं आपली कीर्ती अजरामर राहू शकते। तर तो एकच मार्ग आहे, भगवंताचं नामचिंतन। देवाचं नाव घ्या, तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं ना, प्रसिद्धी सुद्धा मिळते। काय होत नाही नामानं, सगळं काय होऊ शकतं। मला असं तुम्ही काम दाखवा, हे नामानं होतं का म्हणून, मी प्रमाण सांगल तुम्हाला। बाकीचे म्हणतील अहो सगळा पसारा सोडा, नामचिंतन करणाराला ह्याचं काय, हरी म्हणता भुक्ती आणि हरी म्हणता मुक्ती। जेवणाचा विशेष नाही, नामचिंतन करणाराला जीव घालतात नाही, आदरानं जीव घालतात। काही म्हणतील पाप जातं का नामचिंतनानं, अरे या जन्मातलं काय, जळतील पापे जन्मांतरीचे। मग नामचिंतन करायला कुठं एकांतात बसावं लागतं का? न लगती सायास जावे वनंतरा, जिथं आहे तिथं कर्तव्याच्या दृष्टीनं इतकी सोपी साधना मला वाटतं कोणतीच नाही आहे। बरं येईल ताई साबून, चुकला तरी दोष नाही, तुमचं नाम घेण्यामध्ये काही चूक झाली तर दोष नाही, इतर साधनामध्ये चूक घडली तर दोष लागतो। मंत्र चळे जरी थोडा तरी धडची होय वेडा, मंत्र चळे पिशे लागते सत्वर। येडी झालीत माणसं मंत्र चुकले तर, परंतु भगवंताच्या नामामध्ये तुम्ही आंघोळ केलेली नाही, बिंदास नाव घ्या, पुण्यच मिळणार तुम्हाला। तोंड धुतलेलं नाही तरी नाव घ्यायला चालतं, न लगे आंघोळी तोंड धुवावे। तुम्ही आहे त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन करू शकतात, इतकी सोपी साधना। बोलून जाईल विषय निघला तर
तुमची केवढी मोठी समस्या केवढी मोठी असू द्या, 1000 वेळेला रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा, रोज करा, नित्य नेमाने करा. आणि मला असं वाटतं फार झालं तर 6 महिने 1 वर्षानंतर तुम्हाला अनुभूती जाणवेल. सुख समाधान शांती ज्याला म्हणतात ना, तुम्ही नामचिंतन करत राहा, भगवंताचं नाव घ्या. काही म्हणतील नामचिंतनानं न कळणारं कळालं पाहिजे. होतं ना, न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची. काही म्हणतील महाराज पुण्य मिळालं पाहिजे. पुण्य मोजता येणार नाही, पुण्याची गणना कोण करी. जेवण सुद्धा उपवासी राहता येईल का? होतं नामचिंतनानं. राम म्हणता ग्रासोग्रासीन तोची जेवेला उपवासी. जेवण सुद्धा उपवासी. अहो नामचिंतनानं सगळं. एवढे प्रमाण सांगितल्यापेक्षा एकच सांगतो, जास्त बोलणेच नाही. अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने. अवघे होती लाभ नाम संकीर्तने, नाम संकीर्तने गोविंदाचा. नाम संकीर्तने, नाम संकीर्तने म्हणून नामसाधना ही सर्वोत्कृष्ट आहे. देवापेक्षा देखील देवाचं नाव श्रेष्ठ आहे. ते नाम घ्या, अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतं. देव आपलासा करता येतो. उत्तम रूपाने कीर्ती शिल्लक राहते. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. मी ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. ज्यांच्या माध्यमातून खरं तर आलो, आमचे गीते साहेब, आम्ही मित्र आहोत. आणि मागच्या वेळेला येण्याची संधी मला प्राप्त झाली होती. आताही परत तुमच्या दर्शनाचा योग आला. एक प्रतिष्ठित कुटुंबातील मातोश्री सखुबाई बाजीराव गीते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे गीते परिवार, लखू अमृता गीते, गोपीनाथ बाजीराव, जयप्रकाश बाजीराव, लहानू बाजीराव, बाळासाहेब बाजीराव, सुभाष कारभारी, बाळू कारभारी, संजय कारभारी, चंद्रभान बाजीराव, अनिल लखू, संतोष लखू, यमुनाबाई श्रीहरी तळेकर, अनुसयाबाई खंडेराव दळवी, मंगल भरत थोरात, सुनील सुरेश गीते, भाऊसाहेब बाबूराव खोळे, सागर राजाराम सोनवणे, असा हा समस्त गीते परिवार. आणि या मातेच्या निमित्तानं तुमच्या दर्शनाचा योग आला. 10वा वर्ष श्राद्ध 13वं म्हटलं की याला अमंगल लोक कार्यक्रम समजतात, पण अमंगलाला मंगल करण्याची ताकद एकातच आहे, ते भगवंताच्या नामात. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणून सर्वोत्कृष्ट नाम आहे हे देखील या अभंगामध्ये सिद्ध होतं. देव आपलासा करता येतो. उपस्थित वारकरी संप्रदायातली थोर मंडळी आहे. मृदंगाचार्य, गोड असा मृदंग वाजवणारे, मी नाव विसरलो आता, सचिन महाराज. ही सगळी विद्यार्थी मंडळी. राहुल महाराज गेले वाटतं येऊन ना. हां, त्यानंतर आमचे परशुराम महाराज आहेत, सुंदर असं मृदंग वाजवतात. अरुण महाराज वाळके, गोड असं गायन करणारे आमचे गुरुजींचे शिष्य. आता ते त्यांचं नाव लक्षात राहत नाही, फक्त मात्र त्यांनी गायन केलं का आठवण गुरुजींची येते. गोड असा आवाज आहे. वैभव महाराज, त्यानंतर आमचे शरद महाराज. उपस्थित माझ्या समोर बसलेली सगळी ज्ञानाने श्रेष्ठ तुम्ही, आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. शेवेला प्रारंभ करतो. इकडं लक्ष द्या. वेळ सुरू व्हायलाच थोडा जास्त झाला, काळजी करू नका. गाडी वेळेवर पोहोचेल. ड्रायव्हर तरुण आहे. फक्त विक्षेप न करता शांत चित्ताने ऐका. मनुष्य शरीर आपल्याला काहीतरी करण्याकरता मिळालंय. दाजी आले का? काहीतरी करण्याकरता मिळालंय. काय झालं एवढ्या 2 वर्षामध्ये कुणास ठाव आपल्याला कुठेतरी पाहावं लागलं. आमचं जुळूच नाही राहिली, तारीखच जुळत नाही. त्यांनी फोन केला का बसतच नाही तारीख. मग त्यांना असं वाटतं मी काही म्हणजे का तारीख देत नाही, राग भरले जरा. त्यांचा अधिकार आहे दाजी म्हटल्यावर. मग बाहेर जास्त कार्यक्रम असतात, कथा असली 8 दिवस काही येता येत नाही मधून. दाजी या ठिकाणी आहेत. बरेच कार्यक्रम दाजींकडे माझे झालेत. मनुष्य शरीर काहीतरी करण्याकरता मिळालंय. अभंगात जाण्याकरता सुटसुटीत ग्रामीण भाग आहे, विषय कळला असा मांडतो. 3 मुद्दे करायचे. या 3 मुद्द्यातूनच आपण अभंगात जाणार आहोत. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा, मिळालेलं शरीर तुमचं नाही. आणि तिसरा मुद्दा, याच शरीरानं सुखाची अर्थात देवाची प्राप्ती होते.
इतर शरीर पात्र नाही. इतर शरीराला देवच कळत नाही, सुखच कळत नाही. त्यांचं जे शरीर आहे, भोगा यातनम शरीरम, भोगाचं साधन शरीर मिळालंय. पशु पक्षाला काय करणार आहे? याची जन्मी घडे म्हणजे या जन्मामध्ये आपल्याला कळतंय, पाप पुण्य कळतं, चांगलं वाईट कळतं, काय खावं काय खाऊ नये हेही कळतं. अजून पुढचं बोलू का? आपल्याला हेही कळतं आपला बाण त्याच्याकडे गेलेला आहे. कळत नाही असं नाही, कळतं पण ते जमूच देत नाही गावातल्या लोकांना. सगळं कळतं, काय खावं. मनुष्य शरीरामध्ये ज्ञान आहे, इतर शरीरामध्ये जे टाकलं नाही ते भगवंताने या देहामध्ये टाकलंय. बाहुले मनुष्य दे निज ज्ञान घातले पायी, जे ज्ञानी देवी देई पायी पावते ज्या ज्ञानाच्या युगानं ज्ञाता ज्ञेय स्वरूपाला जातो, देही विदेही अवस्थेला प्राप्त होऊ शकतात. असं ज्ञान फक्त या शरीरात आहे. इतर शरीर पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजता मरती. म्हणून पशु पक्षी नाही, मनुष्य शरीरामध्ये कळतंय. मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ पहिला मुद्दा. मिळालेला देह तुमचा नाही. दुसरा मुद्दा, याच शरीरानं देवाची अर्थात सुखाची प्राप्ती. तिसरा मुद्दा. या तीनच मुद्द्यात आपलं कीर्तन असेल. इकडं तिकडं कुठं जाणार नाही. हे तीन मुद्दे सोडून बाजूला गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. हा इथं बोल ह्या तीन मुद्द्यात, इकडं तिकडं जाऊ नको. मोगम बोलणार नाही, प्रमाण सांगेल एखादं, ओवी सांगेल तसं मोगम दृष्टांत पण देणार नाही. ऐका, म्हणून पहिला मुद्दा घ्यायचा आता. मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ? खूप फिरला हा जीव, खूप फिरून आलेला आहे. किती किती भोगत आला हा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एवढं सगळं फिरला आणि मग कुठेतरी मनुष्य देह याला प्राप्त झाला. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. कधी बोरी झाला असेल, कधी पारसैरण झाला, कधी येडी बाबूळ झाला असेल. असं 20 लक्षामध्ये येतं ना सगळं. हे सगळं फिरत फिरत मग मनुष्य देहाची प्राप्ती होते. मनुष्य शरीर मिळाल्यानंतर मात्र जन्म मृत्यू नष्ट करता येतो. जन्म शब्दच असा आहे, ज म्हणजे जन्माला येणे, म म्हणजे मरणे, दोन्हीच्या मध्ये अर्धा न आला. जन्मही नष्ट करा, मृत्यू नष्ट करा. सामान्य आत्मा नाही, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं. मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ आहे? पाप पुण्य समान झालं का प्राप्ती नर देहाची. पाप पुण्य समान समी तैच पाविजे, कर्मभूमी जै डाव पडे विषमी, स्वर्ग ग्रामी का नरकी हो. पुण्य जास्त झालं वरचे देह, पाप जास्त झालं मग कोणते देह मिळणार? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. बरं, आता जन्म समजा आपण इथं बसलो, मनुष्य शरीर मिळालेलं आहे. ठरवलं तुम्हाला पंढरपूरला जाता येतं, ठरवलं आळंदीला, ठरवलं निवृत्ती दादाच्या दर्शनाला, पैठणला, देहूला, नवे 12 ज्योतिर्लिंग, अजून काय काय पवित्र ठिकाणं असतील, तीर्थयात्रा आपण जाऊ शकतो मनुष्य शरीरामध्ये. मला सांगा, गाढवाचा जन्म मिळाला, काय काय करता येईल आपल्याला? मी बोलत नाही, एक शपकाभंगाचा आधार घेतलाय. तुकोबाराय शपकाभंग ऐकान सोडून द्यायला, जास्त चगळू नका याला. तुकोबाराय उपदेश करतात, जर काही वागण्यामध्ये चूक झाली आणि जन्म गाढवाचा मिळाला, पर कशामुळे मिळाला? हरी नाम विसरली, गाढव कुंभाराची झाली. मनुष्य शरीर मिळालं होतं त्यावेळेला कधी कीर्तन ऐकलं नाही.
कीर्तन जरी श्राद्धाचं असलं तर हे गेलेल्या माणसाकरता नाही, त्याचं निमित्त आहे गेलेल्या माणसाचं, हे राहिलेल्या करताय. थोडस कीर्तन झाल्यावर पाहुण्याकरता 10 मिनिटं द्या मग गप्पा मारा. म्हणजे नाही मी सांगतोय असा विषय चालला जनरली, मी इथलच नाही बोलत आहे, काही इथं नाही बोलत आहे कोणी. कीर्तनामध्ये असं काय महत्वाचं असतं का ते बोललंच पाहिजे बसल्या बसल्या. कीर्तनी बडबड करील जो कोणी, आणि शिवपुराण तर सांगतं ते भवंती ग्राम शुकरा. काय होतात ते गावातले डुकर होतात, कथेमध्ये बोलतात भगवंताच्या. ते जे शास्त्र आहे ते सांगतो, पदरचं काही बोलणार नाही. म्हणून सावधान. फारच महत्वाचं असलं उठून लांब जा, तिकडं बोला, मग बसा. पाहुणे आले, पाहुण्याबरोबर बोलायचं ना. कीर्तनात बसले, कीर्तनाचे व्हा. तुम्ही कीर्तनाचे झाले तर ते कीर्तन तुमच्या आत प्रवेश करील, नाहीतर मग उगा धड इथं आणि डोंबलं तिकडं. काय जास्त मग इथं असून सुद्धा ते व्यर्थ होईल. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इतका दुर्मिळ आहे मनुष्य देह मिळणं. गाढवाचा जन्म मिळाला, आता कीर्तन भजन आहे का गाढवाच्या जन्मात. आता किती ठरवलं तरी शपक अभंगाच्या आधारावर बोलतोय बरं का. मनुष्य शरीरात काय तुम्ही शुश्रूषा केली, काय भारी भारी कपडे, मॅचिंग सगळे, दिवस दिवस टीव्हीत पाहून तसेच केस करण्याचा प्रयत्न केला. आता कशाची वेणीपणी. गाढवाच्या जन्मात कसली आली वेणीपणी. सदा पाठीवरी गोनी. सोर सोडा बरं तिकडून, सोर सोडून द्या थोडासा. हा सोडा. विठाला विठाला कुंडलिका वरदा माऊली खाण्याची किती चोचले असायचे. पुरणपोळी शिवाय कधी जेवत नव्हता तुम्ही. खिचडी जर असली तर तिच्यावर तेल घेतल्याशिवाय खिचडी खाल्ली नाही कधी. आणि आता मात्र आता कशाची पुरणपोळी, सदा उकिरडे घोळी. हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली. हरिनाम विसरली गाढव कुंभाराची झाली. आता या जन्मात वेणी फणी नाही, कपडे नाही, आता कशाची चोळी लुगडी. पुढचं घरी राहून टाकून घ्या तुम्ही काय असेल ते. शेवटी म्हणतात आता गाढव झाल्या मामी तुम्ही, हरिनाम विसरलं. म्हणून मिळालंय शरीर, त्याचं नामचिंतन करा. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ याच्यावर बोलतो. दोन्ही समान झालं प्राप्ती नरदेहाची. 50 पैसे पाप 50 पैसे पुण्य. पाप पुण्य समान समी. आणि जास्त झालं वरचे देह, पाप जास्त झालं. मग दोन्ही सारखं जर करायचं असेल, मला वाटतं पशुपक्षाचं कोणी मान्य करणार नाही निश्चित आहे, पण तिथालचा वैकुंठातला चांगला का मृत्यू लोकातला चांगला. आता वैकुंठातला चांगला तिथं काय हे पहिले पाहावं लागल.
आणि पाहायचं म्हणल्यावर मरावं लागल. मरायचं म्हणल्यावर लोक म्हणतील तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लाभ होत्या. पण ज्ञानोबरायाने वर्णन केलंय त्या आधारानं अमर सिंहासने बसण्याकरता. कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं येड्या बाबळी. चिंतामणीचे रोड नाही तर रोडमध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे ते कळत नाही. मग तिथलचा देह चांगला. आता तिथलचा जर चांगला असता तर देव लोकाचा असा निर्णय झाला असता का, देवा आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा, स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. हे प्रमाण नुसतं असं साधं जरी गायलं कीर्तनात तर नामदेव महाराज पठाड्यांची आठवण होणार नाही असं माणूसच नाही बा. काय काही माणसं आणि त्या गोष्टी इतक्या जोडल्या गेलेल्या असतात. एक विद्वान आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व फार काळ आपल्या वारकरी संप्रदायात टिकलं नाही, हे आपलं वारकऱ्यांचं दुर्दैव. विठ्ठला विठ्ठल. नको वैकुंठीचा वास आशेत या सुखानास. काय तिथं गेल्यानंतर इथं जे आपण पुण्य कमवलं ते तिथं जाऊन संपवायचं. नवीन तयार होत नाही, तिथं नवीन निर्माण करता येत नाही. म्हणून तर महिपती महाराज म्हणतात, कैलास वैकुंठा उनी श्रेष्ठ असे माझा वैकुंठ, पाप पुण्य पिके जेथ यज्ञाधिक कर्मे. इथं यज्ञ करता येतो, ठरवलं पाहिजे तितकं पुण्य करता. तिथं गेल्यावर पुण्य करण्याची भावनाच नाही. तिथं नवीन निर्माण. इथं जर दिंडी मठ मंदिर सप्ताह पंगत हरिपाठ पारायण तिकडं नाही. तिथं सगळा डॅन्स आहे, रंबा अप्सरा तिलोत्तमा मेनका. आणि मग तिथं जाऊन आपलं पुण्य संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. पुण्याचा क्षय झाला, अधोगती निश्चित. जसं निवडून आल्यानंतर कधीही अविश्वासाचा ठराव येऊ शकतो, गेला लाल दिवा, तसंच इथं पुण्य संपलं परत खाली यावं लागतं. म्हणून सावधान. संत मंडळी सांगतात, देवा ते वैकुंठ वैकुंठ तुला लक लाभ दे. वैकुंठासी आबा नको हरी वासदे पंढरी सर्व काळ. वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी इथं हा मृत्यू लोक चांगला आहे. मग वैकुंठापेक्षा मृत्यू लोक चांगला. तर मनुष्य देह मिळवायचा किती अवघड आहे. दोन्ही समान व्हावं लागतं. अचानकपणे पाप पुण्य समान झालं. हजारो न्याय सांगितले शास्त्रकारांनी, त्याच्यात एक कागटाळी न्याय पावला हा देह. कागटाळी न्यायाप्रमाणे अचानकपणे आंधळ्याच्या मुठीत कावळा सापडावा तसा मनुष्य शरीर आपल्याला लाभलेलं आहे. म्हणून ऐका, भांडणात वाया घालू नका. कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन अगोदर थांबवा. काहीच नाही हो, थोडं माफी मागून बोलतो. तुमच्या बांधाच्या कडला तुमच्याच रक्तातला कुळातला कोणीतरी आहे ना, तुमचाच भाऊकीतला आहे ना, तुमचाच भाऊ आहे ना. मी तर असं म्हणेल, एवढी जागा ह्याच्यावरून भांडण्यापेक्षा पाहिलंय मी कितीतरी उदाहरणं. तुमच्या जर इथं संपत्ती असेल ना तर 10 एकरवाल्याला 5 एकरवाला भारी भरतो. काय एवढ्या जागेवरून भांडत बसला तुम्ही? म्हणून विनंती आहे,
अगोदर गावातच मिटवत चला. इथले इथं पाच पंच बसवा, गावातले 4-2 लोक. इथं पहिला काळ राहिला नाही. आता निकाल लवकर लागत नाही. विठाला विठाला पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जी लोक जास्तच भांडण करतात, व्यसनी माणसाला आयुष्य कमी असतं. एक आयुष्य कमी करण्याच्या कारणात हे तर म्हणून मांडले बरं का. तुम्हाला 100 जगायचं ना, या 5 गोष्टी टाळा, काढून टाका जीवनातून. या 5 गोष्टी कोणत्या कोणत्या? कीर्तनातून नाही काही घरी नेलं, एवढं घरी न्या. पहिलं कारण आहे आयुष्य कमी करण्याचं व्यसन. दुसरं कारण आहे परश्रीगमन. तिसरं कारण आहे अति झोप. चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा. आणि 5वं कारण विनाकारण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा. बघा तुम्ही 100 जगता की नाही. याच्यात अपवाद आहे. काय अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, ऊसाला फळ दिलं नाही, आणि विद्वान माणसाला देवानं आयुष्य दिलं नाही. विठाला विठाला. चांगल्या लोकाला फारसं आयुष्य नाही. जे विद्वान आहे संपत्ती नाही. सोन्याला सुगंध नाही, ऊसाला फळ नाही. म्हणून या 5 गोष्टी टाळा. आता सध्या तर असं चाललेलं आहे, आजारांनी किती थैमान घातलंय. 20 वर्ष वय का अटॅक येण्याचं? 25 आणि 30 अटॅकचं वय आहे. हे आमचे गीते साहेब बसले तिथं. आताच आमची चर्चा झाली. आमचे काही मित्र होते, काही आमच्यापेक्षा लहान होते, निघून गेले. देवानं शरीर दिलं, आजार पाठवलेला नाही तुम्हाला. तुमच्या सवयीमुळे तुम्ही आजार घेतलेला आहे. आमंत्रण देऊ. सगळ्यात पहिली चुकीची सवय आपली रात्री जागण्याची आहे. माफी मागून बोलतो, त्याची गरज आहे आज म्हणून बोलतोय. रात्री उशिरा झोपणारी माणसं आहे. आपली सकाळ 10ला होते. मला असं वाटतं, माफी मागून बोलतो, जास्तीत जास्त श्रीमंताची पहाट 9ला असते. पहाट 9ला असते. सूर्य उदयाच्या अगोदर माणूस उठावा. कोण म्हणतं तुम्हाला नाही व्यायाम करायचा, नका करू. 5:30ला अंथरून सोडा, आथरून सोडा. 5:30ला फक्त उठून बसा. येणारी हवा. 5:30ला उठणारा माणूस नुसता उठून जरी बसत असला तर रोजचा होणारा आजार 2% कमी होतो. झालेला आजार सुद्धा, नवीन व्हायचा विषय नाही. दुसरी गोष्ट, 9 वाजता झोपलं नाही शक्य, 10ला, हे हिऱ्याचं जीवन आहे. 10 वाजता झोपणारे सोन्याचं जीवन आहे. 11 वाजता झोपतात, हे चांदीचं जीवन आहे. 12 वाजता झोपणारे लोखंडाचं जीवन आहे. आणि जे 1 वाजता झोपत असतील ते जुता, चप्पल, प्लॅस्टिक. तुम्ही अनुभव घेऊन बघा. नाही हिरा बनता येत तुम्हाला, हिरा बनू नका, पण निदान जुता, चप्पल, प्लॅस्टिक तर बनू नका. किमान एवढं तर बनाल ना. 70,000 रुपये तोळा तर बना. 70,000 रुपये तोळा बना. 60 रुपये किलो लोखंड बनू नका. किमान 10ला तरी. बस 10ला झोपणारी माणसं 5 तास झोप भरपूर झाली. काही माणसं म्हणतात नाही नाही झोप व्यवस्थितच नाही, 12-12 तास. इतका वेळ कुठं लिहिलंय शास्त्रात? 5 तास सांगितली संसारिकाला, साधकाला 4 तास झोप सांगितली. बघा माणूस, तुमचा आपला एक गैरसमज आहे की उपवास केल्याने अशक्तपणा येतो. नाही, साधनेनं माणूस सशक्त बनतो, अशक्त बनवत नाही. शिवपुराणानं तर असं सांगितलं, रोज सकाळी 24 मिनिटं रेचक पूरक, म्हणजे श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, हे शिवपुराणात आहे. 24 मिनिटं रोज जर करत असाल, काजू बदाम पण खाऊ नका. तुम्ही सशक्त राहालच, पण कुठलाही आजार तुम्हाला स्पर्श करणार नाही. ही ग्वाही देतं शिवपुराण. विठाला हा एक भाग झाला. दुसरा भाग, खानपान बिघडलं. मासे खाणाऱ्या माणसानं जर दूध खाल्लं लगेच तर शरीरामध्ये इतकं इन्फेक्शन वाढतं, ते कोहड फुटलेलं असतं का, हे झटपट होतं बरं का त्या माणसाला. आता दुधाबरोबर
सफरचंद खायला चालत नाही. 2 पपई सुद्धा खायला चालत नाही. सगळ्यात सोपं बोलू का? दुधाबरोबर कोणतंच फळ चालत नाही, केळी सोडली तर. फक्त एकच फळ आहे जे दुधाबरोबर चालतं, त्याचं नाव केळी आहे. कुठली भाजी सुद्धा चालत नाही. हे आपलं आपण पाहतच नाही. बरेच लोक पाहिले, अहो म्हणलं बाबा नका खाऊ ना. काय होतं त्यानं? काय होतं त्यानं? नाही, लई काही काही होतं त्यानं. विठाला विठाला जाऊ द्या, तुम्हाला कळतं खायचं. इकडे कशाला वेळ वाया घालत बसू माझावाला मी. तर हे आपला अनियमितपणा आजाराला आमंत्रण. देवानं सुंदर शरीर दिलं आपल्याला. पहिली गोष्ट आजारा करता दिलं नाही. देवानं त्याच्याकडे येईल हा प्राणी माझ्यापर्यंत येईल, कारण बाकीच्याला मी कळत नाही, देव कळत नाही. मनुष्य शरीराला कळतं का ज्याने आपल्याला देह दिला, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी. हे मनुष्य शरीरामध्ये कळते. खूप दुर्मिळ आहे. खूप फिरून आल्यानंतर बहुत जन्माती बहुत जन्माती बहुत जन्माती बहुत जन्माती